डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। बेकायदेशीर वृक्षतोडीची तक्रार व बातमी केल्यानेच पत्रकार उमाकांत अहिरावांवर नोंदवला खोटा गुन्हा। साक्री पत्रकार समाजसेवकांचे उपअधीक्षकांना निवेदन। धुळे पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील जंगलामध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची तक्रार केल्यामुळेच पत्रकार उमाकांत अहिरराव यांना धमकी देत खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे। या संदर्भात साक्री तालुक्यातील पत्रकार समाजसेवक आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित भ्रष्ट वनरक्षक तारा चौरे यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की पत्रकार उमाकांत अहिरराव वय 30 राहणार देगाव तालुका साक्री यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी धुळे जिल्ह्याच्या वनसंरक्षक नीनू सोमराज यांच्याकडे पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील चरणमाळ परिमंडळातील नांदरखी बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक 78 व 97 मध्ये सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणात अवैध सागवान आणि झाडांची तोड याविषयी लेखी तक्रार दिली होती। त्यानंतर वनसंरक्षकांच्या आदेशानंतर गस्ती पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली असता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व अतिक्रमण झाल्याचं आढळून आले। चौकशी दरम्यान वनरक्षक तारा चौरे यांनी आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून पत्रकार अहिरराव यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला। एवढेच नव्हे, जर कारवाई झाली तर मी आत्महत्या करेल अशी धमकीही त्यांनी दिल्याचं निवेदनात नमूद केलंय। परंतु अहिरराव यांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यानंतर संबंधित वनरक्षक चौरे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पत्रकार अहिरराव यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय। तरी या प्रकरणाची पारदर्शी चौकशी होऊन संबंधित वनरक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनावर अरुण अहिरराव, प्रवीण काकुस्ते, संदीप बच्चाव, हर्षल ठाकरे, कैलास बदाने, हरीश मंडलिक, अजय अहिरे, शैलेश गाडेकर, निलेश तोरवणे, रतनलाल सोनवणे, चंद्रशेखर अहिरराव, प्रवीण बोरसे, भैयासाहेब पारदे, भैयासाहेब देसले, राहुल गवळे, अनिल देसले, योगेश चोपडे, सयाजीराव ठाकरे यांची नावे आणि स्वाक्षऱ्या आहेत। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।